फजिती मी तुम्हाला गाऊन दाखवीन, तो विषय नाही. तर असा एक दैत्य कंसाने गोकुळात पाठवला होता. त्या दैत्याच्या वावरामुळे संपूर्ण गोकुळावरती, संपूर्ण गोकुळामध्ये रोगराई पसरायला लागली, रोगराई पसरायला लागली. मग त्या सर्व गोकुळवासियांनी, राधेनं, त्या गोपिकांनी कृष्णाला विनंती केली, कृष्णा, अरे कंस मामा, तुला तर मारायला निश्चितपणे टपलेलाच आहे, पण आम्हा कलाकार, आमच्या सामान्य लोकांना सुद्धा त्याचा फार त्रास होतो. संतोष धाडवे सुगिवली यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. वा 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 वा. जयनमान तामिळ कुळवंडी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. जयनमान तामिळशीवाडी कुळवंडी, गाव कुळवंडी. तुम्हाला ही मला समजलं, वयस्कर मंडळी जेव्हा अशी गोष्ट फार आनंद वाटतो. काय का विषय पुरा आहे का? पुरा विषय होत्या, बुवाना पण ऐकू द्या. तर असा एक दैत्य त्याने पाठवला होता, ज्यामुळे गोकुळात सगळी रोगराई पसरायला लागली. मग सगळ्या गोकुळाने सगळ्या कृष्णाला विनंती केली. हा 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 गोकुळाने जाऊन आज तुझा किस्सा भरणार आहे, टेन्शन घेऊ नको. फक्त जमीन राहा फक्त. हा मशीनवर पाय बी देतो, त्याचा भरोसा नाही. असं मध्ये जायचं बोलवलं की फक्त लक्ष ठेव, कुठल्या कोपऱ्याचा आवाज येतो, इकडनं येतोय का तिकडनं येतो. इकडच्या करता पण गाडी वरती काय त्याला जरा रिचार्ज मारलेला नाही ना अजून त्यांनी. थांब जरा, मारतील. डाटा पॅक आला की रिचार्ज फुल. काळजी करू नको म्हणून म्हणतोय. महत्वाचा विषय राहतो ना, असं तुम्ही मध्ये डिस्टर्ब करता. महत्वाचा विषय असा आहे, सगळे गोकुळवासी कृष्णाला विनंती करतात, कृष्णा पण तुला मारायसाठी टाकला येतो, पण याचा त्रास आम्हा सर्व गोकुळवासियांना, सर्व गोपाळांना होतोय, सर्व गोपिकांना होतोय, सर्व गोकुळांना होतोय. तर तू असं कर, तू तुझी मुरली काढ. तू तुझी आहे ना मुरली कृष्णाकडं? तुमची ना विचार, तुमची इकडं दाखवायची नाही. कृष्णाकडे मुरली होती. मग ती राधा विनंती करते कृष्णाला, संपूर्ण गोकुळ विनंती करते, कृष्णा काढ तुझी मुरली आणि वाजव बघू दे. तुझ्या हा मुरलीचा नाद जिथपर्यंत जाईल, हा आवाज जिथपर्यंत जाईल, तिथपर्यंत ही रोगराई नष्ट होईल, सर्व गोकुळ पूर्वव्रत होईल. आणि म्हणून त्या राधा, गोपिका, सर्व गोकुळ कृष्णाला विनंती करता येते, देवा तू तुझी मुरली वाजव, ही रोगराई पसरले, हा जो आजार आलाय, गाई गुरु मरतायत, माणसं मरतायत, गाई गुरु आजारी पडतायत, सगळ्यांना त्रास होतोय, ते सर्व या त्रासातून मुक्त होतील. एवढी विनंती, एवढा सोपा विषय आहे बघा कसा. आणि पावतं कोणी बांधलं, पहिलं कोणी कोणाला बांधलं, नंबर 1. दुसरा विषय तुम्हाला असा, हे बाकीच्यांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. ज्या कंसाने ह्या कुठल्या नेमकं दैत्याला पाठवलं होतं, ज्यामुळे त्या गोकुळामध्ये ती रोगराई पसरली, त्या दैत्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे. तशीच माझी गवळण आहे, गवळण ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. ऐका त्या केसामध्ये गजरा, फिरताना गजऱ्यावर नजरा, मी म्हणते ना वाजवून नाव, सार नाचेल गोकुळ मी म्हणते ना वाजवून नाव, असं ना असं मी म्हणते ना वाजवून नाव, सार नाचेल गोकुळ किती तुझ्या तोंडाला लोणी लाव, कृष्णाने कोस खाऊ भाव. अरे कृष्णा कशाला भाव खातो? लोक सगळे आजारी पडते, गाई मुलं आजारी पडले, याला कोण वाचवणार? तुझ्या मुरलीची धून जिथपर्यंत ऐकायला जाईल, तिथून ही बिमारी, ही रोग राहील, सगळी नष्ट होईल. अशी ती राधा, सर्व गवळणी, सर्व गोकुळवासीय कृष्णाला विनंती करतात. एवढा सगळा सोपा विषय.
तोंडाला लोणी लाव कृष्णाला कसं खाऊ भाऊ किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कसं खाऊ भाऊ तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कसं खाऊ भाऊ किती तुझ्या तोंडाला लोणी लाव हौस मामाचा तो सहकारी त्यानेच आणले ही महामारी हौसाने पाठवला तो दुराचारी राक्षस त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे त्या दुराचारी राक्षसाचं तुम्ही नाव सांगायचं असं प्रश्न आहे तुम्हाला हौस मामाचा तो सहकारी त्यानेच आणली ही महामारी आई गुण ढोल पडले आजारी आई गुण ढोल पडले आजारी माराया लागली माणसं सारी माराया लागली माणसं सारी माराया लागली माणसं सारी पडले चित्ते नाही रंग कराव पडले चित्ते नाही रंग कराव आता दाखव तुझा प्रभाव पडले चित्ते नाही रंग कराव आता दाखव तुझा प्रभाव कृष्णाला कसं खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला पुढे खाऊ भाव तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कसं खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी लाव कृष्णाला कसं खाऊ भाव किती तुझ्या तोंडाला लोणी
किती तुझ्या वाटाला लोणीला. अरे किती तुला किती अर्ज करू, किती विनंत्या करू. सगळे गायक गुरु वासरा आजारी पडले. कृष्णा एकदा मुरली वाजव आणि हा आजार दूर कर. तुम्हाला प्रश्न आहे शाहीर, त्या दैत्याचं नाव सांगा ज्याने ही रोगराई पसरवली होती. त्या दैत्याचं नाव. दोन प्रश्न तुम्हाला